आता आपण जो बघतोय तो टीईटीचा 2019चा पेपर 2 जो आहे तो बघतोय. अर्थात तुम्हाला माहिती आहे किती मार्काचा पेपर आहे. याच्यामध्ये बघा ग्रामर किती मार्काला आहे, 15 मार्काला. म्हणजे 30 पैकी 15 याला आहेत. पॅसेजला नेहमीप्रमाणे 5 मार्क आहेत आणि व्होकॅब्युलरीवरती 10 मार्क आहेत. त्याच्यामध्ये एक ऍक्च्युली सगळी व्होकॅब्युलरी नाही आहे, याच्यामध्ये सुद्धा एक जो आहे तो नंबर देऊन त्याच्यामध्ये वर्ड फॉर्मेशन करायचं आहे तो आहे, आणि एक आहे तो जम्बल्ड सेंटेन्स आहे. तर अशा प्रकारे म्हणजे थोडक्यात तसं म्हटलं तर फक्त 9 मार्कालाच आहे, पण अर्थात आपल्याला बघायचे. तर आपण प्रश्नपत्रिका बघूया. प्रश्नपत्रिकेमध्ये बघा पहिलाच प्रश्न आहे बघा, माय फ्रेंड ऑलवेज लाइक्स टू ट्रॅव्हल बाय डॅश एअर सिन्स ही इज डॅश व्हेरी बिझी मॅन. महत्वाचं याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं ते बघा. बायच्या नंतर कधीही प्रेपोजिशन नसतं, कारण का इथे जे काही दाखवलेलं असतं, मग तिथे एअर असू दे, वॉटर असू दे, रोड असू दे, टॅक्सी असू दे किंवा काय वाटेल ते असू दे, कळलं. तर इथे हा एक मार्ग असतो प्रवासाचा, आणि ज्यावेळी प्रवासाचा मार्ग असतो त्यावेळी बायच्या नंतर कोणतंही आर्टिकल नसतं. ठीक आहे. आणि इकडे ही इज व्हेरी बिझी मॅन, याच्यामध्ये मात्र तो अनेक बिझी मॅन असतात, त्याच्यामधला एक तो आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तिथे मात्र अ आर्टिकल येणार आहे. म्हणजे नो आर्टिकल आणि असा असलेला जो पर्याय आहे, पर्याय 3, हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. दुसरं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, ऍक्च्युली प्रश्नपत्रिका समजून देताना हे सांगण्याची गरज नाही आहे, तुम्ही शिकलेला आहात कोर्समध्ये, पण या सीन्सचा अर्थ नीट लक्षात ठेवा. कारण का सीन्स नंतर मोस्टली सगळेजण इकडे पास्ट टेन्स वगैरे लागतो समजतं. इथे सीन्सचा अर्थ कारण असा आहे, हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे सीन्सचा उपयोग हा फक्त नेहमी पासून म्हणजे पूर्वीपासून भूतकाळापासून असाच असतो असं नाही. सीन्स हे जसं प्रेपोजिशन आहे तसं इथे कंजंक्शन म्हणून आलेलं आहे, आणि ते कंजंक्शन ज्याप्रमाणे टाइमचं कंजंक्शन असतं त्याचप्रमाणे इथे रिझनचं पण कंजंक्शन आहे. ठीक आहे. तर हा एक दुसरा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, यू मस्ट अकाउंट डॅश युअर ऍब्सेन्स डॅश टू द हॉस्टेल वॉर्डन. अकाउंटेबल वगैरे असे जे आहेत, मोस्टली कसं असतं माहितीये का, क्रियापदाच्या नंतर जे प्रेपोजिशन वापरतात ना, तेच प्रेपोजिशन नंतर त्या क्रियापदापासून बसणारं, मग ते नाउन असू दे, ऍडजेक्टिव्ह असू दे किंवा अजून काही असू दे, त्यांच्यासाठी सुद्धा मोस्टली तेच प्रेपोजिशन वापरलं जात असतं. त्यामुळे अकाउंटच्या नंतर नेहमी फॉरच येत असतं, आणि त्याच्यानंतर युअर ऍब्सेन्स टू द हॉस्टेल वॉर्डन, त्यामुळे पर्याय 1 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. पुढचं बघा, द 5 एक्सपेरिमेंट्स गेव डिस्पॅरेट रिझल्ट्स. याचा नियरेस्ट मिनिंग विचारलाय. डिस्पॅरेट असा जो रिझल्ट दिलाय तो काय आहे, तो अर्थातच प्रत्येक रिझल्ट हा वेगवेगळा आहे. म्हणजे थोडक्यात अर्थावरून काही वेळेला आपल्याला समजतं, त्यामुळे तसं जर अर्थ जरी माहित नसेल तर ह्याच्यावरनं जरी तुम्हाला समजलं म्हणजे वाक्याच्या अर्थावरनं तरी सुद्धा वेल अँड गुड. ओके. पुढचं फ्रॅजिलिटी म्हणजे दुर्बलता, अशक्तपणा. द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग अर्थात असणारे काय, हे बघा स्ट्रेंथ दिसतोय, हा स्ट्रेंथ हा ह्याचा बरोबर ऑपोजिट शब्द आहे. पुढचं बघा, अर्थातच कंडिशनल क्लॉज दिलेला आहे, परंतु इथे विचारलेलं काय बघा, अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये इकडे 2 नियम तुम्हाला येत आहेत का ते बघतायत. म्हणजे बघा इकडे इफच्या नंतर सिंपल प्रेझेंट आहे, म्हणजे इकडे फ्युचर पाहिजे हेही समजलं पाहिजे, आणि प्लस पॅसिव्ह पण पाहिजे हेही समजलं पाहिजे. त्यामुळे ऍक्च्युली प्रश्न त्याचा खूप सोपा आहे. बघा अर्थातच ही हॅज बीन इंटरव्ह्यूड नाही चालणार आहे, विल बी इंटरव्ह्यूड हेच इकडे येणार आहे. म्हणजे जर आपल्याला आवश्यकता वाटलं तर त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाईल असं थोडक्यात म्हणायचं आहे. त्यामुळे विल बी इंटरव्ह्यूड हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, हा पण कंडिशनल क्लॉज वरतीच आहे, आणि इथे पण दिसतंय बघा तुम्हाला मेन क्लॉज मध्ये काय आहे, सिंपल फ्युचर आहे. ज्या अर्थी मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर आहे त्या अर्थी इफच्या क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट पाहिजे, एवढं नीट लक्षात घ्या. त्यामुळे बघा, ही विल विन द रेस म्हणजे तो शर्यत जिंकेल, इफ ही काय रनिंग रेग्युलरली. अर्थातच येणारे काय, इफ ही प्रॅक्टिसेस रेग्युलरली. बऱ्याच जणांना इकडे उत्तर द्यायचा पण मोह झाला असेल, तर आपल्याला कंडिशनल क्लॉजचे नियम जर माहिती असेल तर याच्यामध्ये काही चुकण्याचा संभव येत नाही. ठीक आहे. अजून पुढचे प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न दिसतोय स्क्रीनवरती बघा, इनडायरेक्ट स्पीच साठी दिलेला आहे आणि आज्ञार्थी वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा काय दिलंय, डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेट रोहित टू राधा. म्हणजे रोहितने राधाला असं सरळ सरळ ऑर्डर केलेली आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट. म्हणजे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला बघा खाली जर पर्याय बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते बघा आस्क, पर्याय 1 मध्ये दिसते, आणि
पर्याय 4 मध्ये तुम्हाला टोल्ड दिसतंय, त्यामुळे ते दोन पर्याय बाद होणार आहेत. बरोबर आहे. आता दुसरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा, सगळ्यात महत्वाचा नियम काय, तर डोंट जर असेल इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये, जर निगेटिव्ह असेल, डू नॉट असेल, तर अर्थात त्याचं नॉट टू करावं लागतं. मग ते नॉट टू कुठे दिसतंय बघा, अर्थातच फक्त पर्याय 3 मध्ये दिसतंय, त्यामुळे अर्थातच पर्याय 3 याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. प्रश्न एकदम सोपे आहेत. पुढचं बघा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन, आणि दिलेले आहे टू एअर इज ह्युमन अँड टू फॉरगिव्ह इज डिवाइन. अर्थातच अँटिथेसिस आहे, त्याच्यामध्ये दोन परस्पर एकदम विरुद्ध अशा कल्पना असतात, कॉन्ट्रास्ट दर्शवलेला असतो, तो अँटिथेसिस मध्ये असतो, त्यामुळे तो आहे. पुढचं बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स, एरर डिटेक्शनसाठी दिलेलं आहे. वेन ही वॉज टायर्ड ही टूक रेस्ट अंडर द शेड ऑफ अ ट्री, आणि नो एरर दिलेलं आहे. तर अर्थात याच्यामध्ये थोडंसं कदाचित कन्फ्युज बऱ्याच जणांना झालं असेल याच्यामध्ये. याचं कारण का बघा, आपल्याला अंडर द ट्री माहिती आहे, पण अंडर द शॅडो कधी होऊ शकणार नाही. याचं सगळ्यात महत्वाचं जर कारण तुम्ही बघितलं तर, समजा झाडाची जी सावली पडत असते, बरोबर ना, तर ती सावली जी पडते ना, ती जमिनीवरती असते. तर आपण त्या सावलीच्या खाली, शेडच्या खाली नसणार आहोत, हे आधी नीट लक्षात घ्या. तर ती सावलीचा जेवढी काही तो पेरिफेरी असेल, जेवढं काही ते क्षेत्र असेल ना, त्या क्षेत्राच्या आपण आतमध्ये असतो, म्हणून तिकडे अंडर द शेड नाही तर इन द शेड पाहिजे. प्रेपोजिशन ऍक्च्युली दोन कशाचा संबंध दाखवतोय हे जर तुम्हाला नीट समजलं तर तुम्हाला समजेल. म्हणजे इकडे कसं आहे, तो टायर्ड होता, त्यामुळे तो बसलेला होता कशामध्ये, शॅडो, सावलीत बसला होता. सावलीच्या खाली नव्हता बसला तो, हा अंडर द ट्री आहे पण सावलीत आहे, एवढं लक्षात घ्या. आणि तिकडे इन द शॅडो असं उत्तर असायला पाहिजे. त्यामुळे अर्थातच पर्याय 2 हे उत्तर आहे, ज्याच्यामध्ये बी या पार्ट मध्ये एरर आहे. पुढचं बघा, नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. क्लॉज विचारलेला आहे. आय शॅल गो टू द प्लेस वेअर माय फ्रेंड लिव्स. प्लेस आहे आणि प्लेसच्या नंतर वेअर आहे, म्हणजे ठिकाणाच्या नंतर जर वेअर आलं तर समजून जायचं की तो ऍडजेक्टिव्ह क्लॉजच आहे. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असला असताना तर त्याच्यामध्ये ना, तिकडे ते ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असला असताना तर तिथे ते स्थान आलंच नसतं, म्हणजे ते वाक्य असंच झालं असतं, आय शॅल गो वेअर माय फ्रेंड लिव्स, एवढंच झालं असतं. म्हणजे तिथे जे टू द प्लेस दिलंय हे ठिकाण दर्शवत आहे, आणि ते ठिकाण दर्शवत त्याच्यानंतर वेअर घेतलंय, त्यामुळे तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस नाहीये. त्यामुळे पर्याय 4 हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, एकदम सोपं आहे परत. चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग विचारलेला आहे, आणि निदर ऑफ देम इज गुड. अर्थातच निदर आहे म्हणजेच निगेटिव्ह आहे, आणि ज्या अर्थी निगेटिव्ह आहे त्या अर्थी याचं टॅग जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, आणि मग तो पण कशापासून पाहिजे, निदर असल्यामुळे तो आरने असलेला पाहिजे. त्यामुळे आर दे असा असलेला कुठला टॅग आहे तो फक्त बघा, आणि तो तुम्हाला दिसेल बघा इथे पर्याय 4 मध्ये, त्यामुळे तो पर्याय 4 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. आता मिसस्पेल्ड वर्ड मध्ये पहिला बघा, स्प्युरियस बरोबर आहे, स्टुडियस पण बरोबर आहे, सबसिडियरी याच्यामध्ये बघा डी च्या नंतर आय पाहिजे होता, तो नाहीये, त्यामुळे अर्थातच हे स्पेलिंग चुकलेलं आहे, त्यामुळे पर्याय 3 हे उत्तर आहे. बाकी पुढचा सेन्सिबल हा पण बरोबर आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आहे दिसतंय बघा स्क्रीनवरती तुम्हाला, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइन फ्रेज. रस्ट हॅज इटन अवे द प्लेट. रश म्हणजे गंज, आणि गंजानी ती जी प्लेट आहे ती इटन अवे केली आहे, म्हणजे काय केले हे समजलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्याला इंग्लिशमध्ये करोजन असं म्हणतात, म्हणजे गंज पकडून जे खराब होणं असतं ते, आणि त्याला करोड, त्यामुळे करोडेड असा जो पर्याय 1 मधला शब्द आहे तो याचा अर्थातच अर्थ आहे, त्यामुळे इटन अवे करोडेड. बाकी कंझ्युम म्हणजे खर्च करणे आहे, किंवा कंझ्युम म्हणजे खाऊन टाकणे आहे, कॉन्फिस्केट म्हणजे जप्त करणे आहे, स्वालो म्हणजे गिळून टाकणे, त्यामुळे ते अर्थातच चालणार नाही. पुढचं बघा, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. मित्रांनो खूप एकदम सोपं हे आहे बघा, कारण का याच्यामध्ये जो शब्द आहे तो आहे प्लेसिड, म्हणजे ज्याच्यामध्ये 6 5 3 1 असा कुठे दिसतोय बघा, तो अर्थात पर्याय 2 मध्ये आहे. प्लेसिड हे याचं उत्तर आहे, PLACID. तर 6 5 3 1 2 4 असं 2 नंबरचं पर्याय याचं उत्तर आहे. पुढचं आहे अर्थात
जंबल सेंटेन्स दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला ते पार्ट्स जे आहेत ते व्यवस्थित लावायचे आणि हाही खूप सोपं आहे. बघा, एकतर कंपॅरेटिव्ह डिग्री याच्यामध्ये आहे, त्यामुळे बघा वाक्य कसं येणार आहे. पहिलं दिलंय बघा, वेस्टर्न कंट्रीज, नंतर आर लेस स्पॉइल्ड बाय पोल्युशन दॅन द वन्स इन इंडियन बीचेस. मग आता एकदम सोपं आहे बघा, इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड, म्हणजे बघा इंडियन बीचेस त्याच्यानंतर आर लेस स्पॉइल्ड म्हणजे 6 आणि त्याच्यानंतर 2 असलेला पर्याय तोच आला पाहिजे. मग तो फक्त तुम्हाला दिसतोय बघा, पर्याय 1 आणि पर्याय 3 मध्ये दिसतोय. मग इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड, आता लेस स्पॉइल्ड एवढं घेतलं म्हणजे त्याच्यानंतर दॅन तर आलंच पाहिजे, त्यामुळे 6 2 4 येणार हे तर निश्चित झालेलं आहे. आणि 6 2 4 हे फक्त आपल्याला पर्याय 3 मध्ये दिसतं, त्यामुळे अर्थातच तो उत्तर आहे. बघा कसं येणार आहे वाक्य, इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड दॅन द वन्स इन वेस्टर्न कंट्रीज बाय पोल्युशन. म्हणजे 6 2 4 5 1 आणि 3 पर्याय 3 याचा अर्थ उत्तर आहे. थोडंसं वाक्यरचना जर आपल्याला समजली तर हे लगेच समजतं, म्हणजे वाक्याचा अर्थ एकूण तिथे दिलेला प्रत्येक पार्टचा अर्थ समजला तर आपल्याला हे लगेच समजून येतं. पुढचं बघा दिलंय, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड. आणि थोडंसं कन्फ्युज तुम्हाला निश्चितच केलं असेल, कारण का आतापर्यंत आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की ऑल हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऑल हे इनडेफिनेट न्यूमरल प्रोनाउन म्हणून आहे. तर अर्थातच इथे बघा, अलोन हा शब्द जो आहे ना तो ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्या ऍडजेक्टिव्हचे ते अगोदर दिसते, त्यामुळे अर्थातच हे ऍडव्हर्ब आहे, हे फक्त नीट लक्षात घ्या. ही वॉज ऑल अलोन व्हेन आय सॉ हिम, म्हणजे तो संपूर्णपणे एकटा होता. कसा एकटा होता, कसा कसा समजतंय ना, त्यामुळे हे अर्थातच ऍडव्हर्ब आहे, त्यामुळे पर्याय 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी एक्सप्रेस. मॉडेल ऑक्झिलरी मधून काय दिसतंय, शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. मोस्टली काय माहिती का मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना नुसतं कॅन, कुड, शुड, मस्ट, वुड, मे एवढे फक्त ऑट टू, यूज टू, नीड नॉट, डेअर नॉट संपले आपले मॉडेल्स. तर म्हणजे हा पर्टिक्युलरली जर प्रश्न जर तुम्ही बघितला तर मस्टच्या नंतर हॅव आहे. आणि द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या मी लिहिलेल्या पुस्तकामध्ये तुम्हाला मस्ट हॅव, माइट हॅव, वुड हॅव, कुड हॅव, मे हॅव, ऑट टू हॅव, नीड नॉट हॅव हे सगळे प्रकार आहेत ना, ते तुम्हाला फक्त माझ्या द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये दिसतील. असो, इकडचं जे मस्ट हॅव आहे ते काय दाखवतंय हे आपल्याला विचारलेलं आहे. तर अर्थातच बघा, या मस्ट हॅव मध्ये तुम्हाला जे दिसतंय ते आहे अर्थातच लॉजिकल सर्टन्टी आहे, म्हणजे एक निश्चितता आहे की भूतकाळामध्ये असं अमुक अमुक असेलच, असं झाली, क्रिया झाली असेलच. त्यामुळे शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी म्हणजे ती निश्चितच या अगोदरच निघून गेलेली असेल असं वाक्याचा अर्थ आहे. त्यामुळे बघा, ते ऑब्लिगेशन बंधन होऊ शकत नाही, ती गरज होऊ शकत नाही आणि ती डिझायबिलिटी पण होऊ शकत नाही, तर ती लॉजिकल सर्टन्टी आहे. ओके, पुढचे बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूट वरती दिलेले प्रश्न आहेत आणि दिसतंय बघा इथे काय, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच. म्हणजे याच्यामध्ये कुठली तरी अशी एक पेअर आहे की जी बरोबर दिलेली नाहीये, ती कुठली ती आपण बघू. वन हू हेट्स मॅनकाइंड अर्थातच मिसॅन्थ्रोप बरोबर आहे. वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी फिलॅन्थ्रोपिस्ट बरोबर आहे, कारण का तो सगळ्यांना मदत करत असतो. आणि वन हू कलेक्ट्स और स्टडीज स्टॅम्प्स फिलॅटेलिस्ट हे पण एकदम बरोबर आहे. आणि वन हू हेट्स वुमन एक फिलॅन्डर नाहीये, कारण का फिलॅन्डर म्हणजे व्यभिचारी असतो, म्हणजे पुरुष जो व्यभिचारी असतो अनेक स्त्रियांशी संबंध होतो त्याला फिलॅन्डर म्हणतात. आणि वन हू हेट्स वुमन याच्यामध्ये पाहिजे अर्थात मिसोजिनिस्ट, त्यामुळे अर्थातच 4 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर येणार आहे. नेक्स्ट बघा, पुढचं खूप सोपं आहे बघा, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे ते दिलेलं आहे आणि अर्थातच इनफ याच्या उपयोगासाठी दिलंय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इनफ हे एकमेवच ऍडव्हर्ब आहे की जे नेहमी ऍडजेक्टिव्हच्या नंतर लागतं, कळलं का, पोस्ट मॉडिफाईंग ऍडव्हर्ब त्याला म्हणतात. जाऊ दे, आपल्याला एवढ्या टेक्निकल लँग्वेज मध्ये शिरायचं नाही आपल्याला, तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे की इनफची जागा ही नेहमी ऍडजेक्टिव्हच्या नंतर असते, म्हणजे स्ट्रॉंग इनफ वगैरे असंच झालं पाहिजे, क्लेवर इनफ, इंटेलिजंट इनफ, कळतंय, असं झालं पाहिजे. तर आता तेच फक्त इथे बघायचं आपल्याला कसं आहे. आणि याच्यामध्ये एक पर्याय आहे ना, तो मुद्दाम तुम्हाला कन्फ्युज करणार आहे आणि तो कसा बरोबर नाही तेही तुम्हाला सांगतो मी, म्हणजे समजेल तुम्हाला. नेक्स्ट बघा, पुढचं खूप सोपं आहे बघा,
चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे ते दिलेलं आहे. आणि अर्थातच इनफ याच्या उपयोगासाठी दिलंय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इनफ हे एकमेवच ऍडवर्ब आहे की जे नेहमी ऍडजेक्टिव्हच्या नंतर लागतं. कळलं का? पोस्ट मॉडिफाईंग ऍडवर्ब त्याला म्हणतात. जाऊ दे, आपल्याला एवढ्या टेक्निकल लँग्वेजमध्ये शिकायचं नाही आपल्याला. तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे की इनफची जागा ही नेहमी ऍडजेक्टिव्हच्या नंतर असते. म्हणजे स्ट्रॉंग इनफ वगैरे असंच झालं पाहिजे. क्लेवर इनफ, इंटेलिजंट इनफ, कळतंय? असं झालं पाहिजे. तर आता तेच फक्त इथे बघायचं आपल्याला कसं आहे. आणि याच्यामध्ये एक पर्याय आहे ना, तो मुद्दाम तुम्हाला कन्फ्युज करणार आहे आणि तो कसा बरोबर नाही तेही तुम्हाला सांगतो मी, म्हणजे समजेल तुम्हाला. जसं पहिल्या पर्यायामध्ये दिसतंय बघा, शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. एकदम बरोबर आहे. म्हणजे ती इतकी सशक्त, म्हणजे ती पुरेशी सशक्त आहे हा बॉक्स न्यायला. आता पुढचं जे दिसतंय ना 2 नंबरचं वाक्य, शी इज टू स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स, हे ऍक्च्युली ना चुकीचं वाक्य आहे. का ते नीट लक्षात घ्या. जर या वाक्याचा आपण अर्थ केला ना किंवा याचं जर सोदॅट मध्ये केलं ना तर ती इतकी सशक्त आहे की ती बॉक्स वाहून नेऊ शकत नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलतो. मग हा बरोबर होण्यासाठी एक तर माहितीये का हे वाक्य असं झालं पाहिजे, शी इज टू स्ट्रॉंग नॉट टू कॅरी द बॉक्स असं झालं पाहिजे, किंवा शी इज व्हेरी स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स. या दोन पैकी एक होऊ शकतं. त्यामुळे दिसताना ते टू म्हणून अनेकांना कदाचित बरोबर वाटलं असण्याचा पण संभव आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या फक्त या दोघांच्या मधला फरक काय आहे. ज्या वेळेला टूच्या नंतर ज्या वेळेला पॉझिटिव्ह अर्थाचं, ज्या वेळेला म्हणजे जसं स्ट्रॉंग आहे म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाचं हे ज्या वेळेला तिथे ऍडजेक्टिव्ह असेल ना त्यावेळी पुढच्या वाक्यामधला जो निगेटिव्ह अर्थ आहे ना तो त्याला मारक ठरतो. बघा जसं याच्यामध्ये ठरतंय, म्हणजे ती इतकी सशक्त आहे की ती ती पेटी नेऊ शकत नाही, असं त्याचा वेगळा अर्थ होईल. तर असा अर्थ होऊ शकत नाही, तर चूक आहे. म्हणून तिकडे एकतर व्हेरी स्ट्रॉंग असं तरी आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अर्थातच याचं उत्तर फक्त पहिलं जे आहे तेच बरोबर आहे. शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. पर्याय 1 हे बरोबर आहे. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, मजेदार प्रश्न आहे. कॅनन हा जो शब्द आहे म्हणजे कन्फ्युजिंग वर्ड मध्ये अर्थातच हे यासारखे शब्द येत असतात. 31 कॅनन वर फायर टू ग्रीट द रॉयल गेस्ट. म्हणजे जो कोण तो राजकीय पाहुणा जो होता आलेला तर त्याचं स्वागत करण्यासाठी कॅनन म्हणजे तोफ, CANN. आणि लक्षात ठेवा याचं कधीही अनेकवचन केलं जात नाही. म्हणजे मोस्टली कॅनन हे अनेकवचन आणि एकवचन हे सारखंच असतं. त्यामुळे इकडे बघा 31 कॅनन याच्यानंतर एस नाहीये, पण पुढे बघा तुम्हाला दिसतंय अनेकवचन आहे बघा. 31 कॅनन वर फायर टू ग्रीट द रॉयल गेस्ट. त्यामुळे अर्थात हे बरोबर वाक्य आहे, याच्यामध्ये काहीही चूक नाही. कॅनन मध्ये ज्यावेळेला NON असतं त्यावेळी त्याचा अर्थ तोफ म्हणून असतो, आणि ज्यावेळी सिंगल एन असतो त्यावेळी त्याचा अर्थ प्रिन्सिपल असा असतो, जो पुढच्या तुम्हाला याच्यामध्ये दिसतोय बघा, वाक्यामध्ये दिसतोय बी मध्ये. फॉर सोशल पीस अँड हार्मनी म्हणजे सामाजिक सलोखा आणि शांतता निर्माण होण्यासाठी वी शुड ऑल ऑब्झर्व द कॅनन्स ऑफ मोरॅलिटी. तर आपण नैतिकतेची जी तत्व आहेत ती आपण सर्वांनी पाळली पाहिजेत. त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही वाक्य बरोबर आहेत. त्यामुळे अर्थातच बोथ ए आणि बी आर करेक्ट. हा पर्याय 3 हा जो पर्याय आहे पर्याय 3 तो याचं उत्तर आहे. पुढचं पण एकदम सोपं आहे बघा, चूज द ऑड मॅन आउट. एकदम सोपं आहे बघा. डिअर ज्याचं अनेकवचन पण डिअर असतंच, त्यामुळे स्वाईन आणि शीप या तिघांचे एकवचन आणि अनेकवचन सारखं असतं. पण त्याच्यानंतर जो एलिफंट दिलेला आहे त्या एलिफंटचं मात्र एलिफंट्स असं होत असतं. त्या अर्थातच 4 नंबरचा जो पर्याय आहे तो ऑडमॅन आहे. नेक्स्ट बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन. म्हणजे तिथे जी इडियोमॅटिक फ्रेज दिलेली आहे त्याचा अर्थ विचारलेला आहे. एकदम सोपं आहे बघा. पॅरेंट्स पे थ्रू देअर नोज फॉर द चिल्ड्रन्स एज्युकेशन. म्हणजे मुलांच्या एज्युकेशनसाठी आई वडील हे काय करतात तर पे करतात. काय तर दिले थ्रू देअर नोज. म्हणजे अर्थातच व्हेन यू पे फॉर समथिंग एक्झॉर्बिटंटली देन इट इज कॉल्ड ॲज थ्रू द नोज. त्यामुळे इकडे अर्थातच पर्याय 2 जे आहे अन एक्स्ट्रीमली हाय प्राइस. आणि करतातच कुठलेही पॅरेंट्स आहेत ते आपल्या मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी खूप पैसे खर्च करतात. त्यामुळे तिकडे हाच अन एक्स्ट्रीमली हाय प्राइस हा पर्याय बरोबर आहे. पुढचं, इफ सुनिधी हॅज ट्युमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हर. अर्थातच त्याला ऑन्कोलॉजिस्ट असं म्हणतात, कारण का रेडिओलॉजिस्ट हा कॅन्सर झाल्यानंतर ते जे काही रेडिओ थेरपी जी असते त्याच्यासाठी असतो. गायनेकोलॉजिस्ट स्त्रीचा हे आहे, आणि ऑस्टिओपॅथ हा हाडांच्या आजारांशी संबंधित असा असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, रेटॉरिकल क्वेश्चन कुठला आहे हे विचारलेलं आहे. रेटॉरिकल क्वेश्चन्स हे असे क्वेश्चन असतात की ज्यांच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर असतं.
आता आणि सगळे येस नो क्वेश्चनच असतात, त्यामुळे इथे बघा दिलेले जे 4 प्रश्न आहेत हे सगळे तुम्हाला येस नो क्वेश्चन दिसतील. पण बघा जर तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला दिसेल की पर्याय 1 मध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. म्हणजे बघा ना, इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स, म्हणजे आपल्या आई वडिलांना चुकीचा मार्ग दाखवणं, म्हणजे त्यांना चुकीचा मार्ग दाखवणं हे बरोबर आहे का, असं आहे ते. म्हणजे अर्थातच नाहीये ना, म्हणजे तिथेच प्रश्न दडले, प्रश्नाचं उत्तर पण तिथेच लगेच मिळतंय. त्यामुळे पर्याय 1 ज्याच्यामध्ये ए आहे त्याचं उत्तर आहे. बाकी बघा सगळ्या ह्याच्यामध्ये ना तुम्ही त्याची उत्तर देऊ शकता. आर यू विलिंग टू जॉईन अवर ग्रुप, आपण येस म्हणू किंवा नो म्हणू. कॅन यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, आपण येस किंवा नो मध्ये उत्तर देऊ. हॅव यू व्हिजिटेड द ताजमहाल, इथे पण आपण उत्तर येस नो किंवा नो मध्ये देऊ. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या मध्ये येस किंवा नो मध्ये उत्तर आहे. वरच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तर देता येईल येस किंवा नो, पण त्याच्यामध्येच त्याचं उत्तर दडलंय बघा की नाही बाबा, आई वडिलांना असं काहीतरी चुकीचं हे करणं, मिसलीड करणं हे अयोग्य आहे. हा आपोआप त्याच्यामध्ये दडलेलं असं उत्तर असल्यामुळे त्याला रेटॉरिक क्वेश्चन असं म्हणतात. तर पर्याय पर्याय 1 ह्याचं उत्तर आहे. पुढचं दिलंय बघा, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्सेस. आणि दिलंय काय, एकच लक्षात ठेवा, कोणतेही कॉम्प्लेक्स सेंटेन्स असू दे नाहीतर कंपाऊंड सेंटेन्स असू दे, याचं ज्यावेळेस सिंपल सेंटेन्स केलं जात असतं त्याचं सगळ्यात पहिल्यांदा बघायचं ते इन्फिनिटिव्हने होतं का, इन्फिनिटिव्हने नाही झालं तर ते पार्टिसिपलने होतं का, म्हणजे आयएनजी लावून किंवा क्रियापदाचं तिसरं रूप वापरून होतं का हे बघायचं असतं. आणि सगळ्यात तिसरं म्हणजे प्रेपोजिशन वापरून होतं का, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती प्रेपोजिशन ठरलेली आहे. डिस्पाइट आहे, इन्स्पाइट ऑफ आहे, एक्सेप्ट आहे, अशासारखी जे प्रेपोजिशन असतात ना ती त्याच्यामध्ये वापरले जातात. आणि इथे त्याचाच उपयोग आहे, कारण की इथे बघा तुम्हाला ते कॉन्ट्रास्ट दिसेल. बघा ना, दे ट्राय टू परस्युएड द प्रिन्सिपल, म्हणजे त्यांनी प्रिन्सिपलला पटवण्याचा खूप प्रयत्न केला. द प्रिन्सिपल डिनाइड देअर रिक्वेस्ट, आणि प्रिन्सिपलने मात्र त्यांची जी विनंती होती ती नाकारली. म्हणजेच अशी करून सुद्धा, म्हणजे कॉन्ट्रास्ट तर दिसतोय, आणि तो कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी इथे बघा डिस्पाइट दिसतंय. त्यामुळे तेवढं एकमेव बरोबर आहे का उत्तर आहे येणार आहे बघा. डिस्पाइट दे आर ट्राइंग टू परस्युएड द प्रिन्सिपल, ही डिनाइड देअर रिक्वेस्ट. म्हणजे असं असून सुद्धा, असं असलं तरी सुद्धा, असा जो अर्थ आहे तो डिस्पाइटनी किंवा इन्स्पाइट ऑफ, म्हणजे याच्याऐवजी इन्स्पाइट ऑफ जर घेतलं असतं तरी पण चाललं असतं. फक्त इन्स्पाइटच्या नंतर ऑफ येत असतं, डिस्पाइट नंतर ऑफ येत नसतं, एवढाच फक्त फरक आहे. आणि जे तिसरं वाक्य ते मात्र कॉम्प्लेक्स सेंटेन्स झाले. म्हणजे त्याच वरच्या वाक्यामध्ये जर उद्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स करा म्हणून आलं तर मग आपल्याला ते वाक्य द्यायला लागेल. दो दे ट्राय टू परस्युएड द प्रिन्सिपल, ही डिनाइड देअर रिक्वेस्ट. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे ही टीईटीची पेपर 2 आपण बघितला. बाकी अगोदरचे सगळे पेपर तुम्ही नीट बघून घ्या. खूप सोपा प्रकार असतो याच्यामध्ये. वन वर्ड सबस्टिट्यूट वगैरे फक्त कशी करायची तेवढं नीट बघून घ्या. तसं माझं A to Z व्होकॅब्युलरी हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप डीप, म्हणजे याच्यामध्ये भरपूर इडियोमॅटिक फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट दिलेत. विशेषतः वन वर्ड सबस्टिट्यूटच्या 1 मार्कासाठी तरी त्याच्यामधले वन वर्ड सबस्टिट्यूट तुम्ही बघा अशी मी तुम्हाला विनंती करेन. इडियोमॅटिक फ्रेजेस ज्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या सुद्धा बऱ्याच उपयोगी आहेत आणि ज्या सर्व परीक्षा येत असतात. त्यामुळे A to Z व्होकॅब्युलरी हे पुस्तक तुम्ही वापरलं तरी पण चालेल. ओके, थँक्यू, बेस्ट लक.